मी तसा जयदेवचा मित्र. मित्र म्हणजे ओळखीचा. जयदेवमुळे शालिनीशी ओळख झाली माझी. म्हणजे काय झालं की शालिनीला शिकायची होती फोटोग्राफी. तर जयदेव साहेबांनी आमची नेमणूक केली गुरु म्हणून. मी म्हटलं गुरुदक्षिणा काय देणार ते सांग, तर शिकवतो फोटोग्राफी. तो म्हणाला तू सांग. मी म्हटलं काय मी आहे भटक्या. या फोटोग्राफीच्या निमित्ताने मला सारखं बाहेर राहावं लागतं, बाहेरचं खावं लागतं. मी म्हटलं निदान आठवड्यातनं एकदा तरी घरचं खायला मिळावं. तर असं आहे माझं आणि शालिनीचं हे गुरु शिष्याचं नातं. हे कपाळाला काय लागलाय? हे ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट झाला ना. काय झालं की मी एका लहान मुलाचा असा फोटो काढत होतो आणि मी असा होतो आणि असा नाही असा होतो मी आणि लेन्स ऍडजस्ट करत होतो आणि असं मागे गेलो आणि लक्षात नाही की मागे खड्डा आहे आणि मागे गेलो आणि एकदम एकदम खड्ड्यातच गेलो. नाही खड्ड्यात गेलो ना मी, म्हणजे मी कॅमेरा सगळे खड्ड्यात गेलो. तर कॅमेरा वाचला मला. सुगंधा, शालिनीला बोलव. हाय शालिनी, कशी आहेस? अगं मला एक असाइनमेंट आली होती फोटोग्राफीची. म्हणाला कोकणातलं कोणतंही गाव निवडा. मी म्हटलं रत्नागिरी का नाही, माझी शिष्याई आहे इकडे. मी म्हटलं त्यानिमित्ताने भेटशील काय. आई, तुला पुरावा हवा होता ना? हाच तो दीपक, ज्याच्याबद्दल सगळं सांगितलंय मी तुम्हाला. आणि जयदेवने केलेली मारहाण ते पण तुला लागलंय. आता तरी पटलं ना की न सांगता येण्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. आई, आम्ही थोडं बोलून येऊ का? कुठे? आपल्याच वाडीत. काही हरकत नाहीये ना? अगं हरकत कसली सुगंधा, तू पण जा ना ताई बरोबर वाडी दाखवायला. आई, परक्या देशात मला एकटीला पाठवलंस आणि आपल्याच वाडीत सोबतीला पाठवतेस. आणि शेवटी कोणालाच कोणाच्या सोबत पुरत नसते का? आपली वाट ही आपल्यालाच काढावी लागते. येतोयस ना? हो आई, आप्पा, सॉरी मी जयदेवचा मित्र असं खोटं सांगितलं. काय की काहीतरी नातं सांगावं लागतं ना. नुसतंच मित्र आहे असं म्हटलं असतं तर झालं नसतं ना. म्हणजे विवाहित मुलीचा मित्र सहजासहजी नाही ऍक्सेप्ट होत. काही हरकत नाही, जा मोकळेपणाने बोला. नाश्त्याला वाट बघतोय. शालिनी सॉरी यार, माझ्यामुळे खूप ऑकवर्ड फील झालं तुला. आय एम सॉरी. पण मी काय करणार मला सांग. मी मी मला काही सुचत नव्हतं. तू अशी न सांगता निघून आलीस. मी काय करायचं तिकडे? असं करतात दोस्तीत? मला माझी चूक झाली. मीच माती खाली. सगळं फर्स्ट क्लास चाललं होतं, सगळं सुरळीत चाललं होतं. मला काहीतरी करायचंय. मला मी जयदूला सॉरी म्हणू का? कारण कुठेतरी मला खूप गिल्टी वाटतंय. तू मला सांग. हे मीही म्हणू शकते ना. माझ्यामुळे तुला जयदेवची एवढी मारहाण सहन करावी लागली. नाहीतर तुझा आणि त्याचा काय संबंध? अगं पण निमित्त मी ठरलो ना. दीपक, अरे तू जयदेवलाही न सांगता आलीस. दुसरा पर्यायच नव्हता. फोन नाही आला त्याचा? अजून तरी नाही. आणि तुझ्या आई बाबांनी फोन करायचा प्रयत्न नाही केला? नाही.
माझ्या मनात काहीतरी आहे. मी असं ठरवलं होतं की तुला नाही सांगायचं, पण मला उत्तर टाळायची नाहीये. शालिनी, इतके दिवस मी तुझ्याकडे निखळ मैत्रीच्या पलीकडे कधीच बघितलं नाही, पण आता असं नाहीये. त्या दिवशी मला लागलं होतं इथे आणि आणि तू माझं डोकं आपल्या मांडीवर घेऊन टॅक्सीने जात होतीस आणि आणि काहीतरी झालं. समथिंग हॅपन. मला नाही माहिती काय झालं, पण समथिंग हॅपन. आणि मला कुठेतरी असं वाटलं की एक वेळ ते सळसळणारं रक्त थांबेल, पण माझ्या आत जे काही चाललंय. मला कळलंय तुला काय म्हणायचं. नाही, तुला नाही कळलंय. मला प्लीज, मला पूर्ण बोलू दे. अपूर्णातली मजा नाही घालवायची मला. तू असं तडकाफडकी मला भेटायला आलास, ह्यातच सगळं आलं ना. एक मनापासून सांगू, जयदेव आता माझ्या आयुष्यात नाही. ही जरी काळ्या दगडावरची रेघ असली तरी पर्याय मी दुसऱ्या माणसाचा विचार नाही करू शकत. आणि मुख्य म्हणजे दीपक, शालिनी या नात्याला मला एक वेगळाच रंग नाही द्यावासा वाटत. त्यापेक्षा पण हे नातं मैत्रीचंच असू द्यावं असं नाही का वाटत तुला? मैत्री, साला मैत्रीनेच माती गेली नाही आपली. बर, तुझा हा निर्णय काळ्या दगडावरची पांढरी रेग वगैरे नाही ना? कोणता निर्णय? दुसरा पर्याय न स्वीकारण्याचा. आय लाईक दॅट. आय लाईक इट. म्हणजे अजून आशेला जागा आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. नथिंग. मग आता काय करायचं ठरवलंयस? काही कळत नाहीये. आईप्पांवरती असं ओझं बनून नाही राहायचंय मला, पण खरंच काही सुचत नाही. ओझं बनून? ओझं बनून कशी राहशील तू? कशी राहशील सांग ना मला. अगं तू दीपक राजाध्यक्षची स्टुडंट आहेस. त्या दुबई रिटर्न इंटरनॅशनल फोटोग्राफर म्हणून हा म्हणता पॉप्युलर होशील अख्ख्या रत्नागिरीत. खरंच जमेल मला? जमेल? अगं जमलंय. हे बघ, हे बघ. हे कुठले फोटो आहेत? हे तू काढलेले फोटोग्राफ्स आहेत. बघ 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 बघ. हा अल्मक्तुम स्ट्रीटचा, आणि हा पण टायमर लावून काढला होता. तुझ्याशिवाय नसतं जमलंय. थँक्स. थँक्यू. आभार प्रदर्शन याचा अर्थ असा की जायची वेळ जवळ आलेली आहे. ठीक आहे. हे तुमचं गाव बाकी फर्स्ट क्लास आहे. तुझ्यापेक्षाही सुंदर आहे. त्यामुळे इथे राहा आणि या गावाचे खूप सारे फोटोग्राफ्स काढ. इट्स ब्युटिफुल. निघू? तू रागावलास? जर तुला घरी एखादी अशी वस्तू मिळाली जी पाहून तुला असं वाटेल की ती माझी आहे, तर ती मुद्दामच ठेवली. का? कशाला? कारण उद्या 20 मे आहे, तुझा वाढदिवस. विसरलीस? तुझा बर्थडे, जयदेवचा फोन, घाबरलेली शालिनी आणि एक गिफ्ट, माझा मोबाईल नंबर. आयुष्यात पुन्हा कधी जर रस्ता चुकलीस, दुबईतच नाही जगाच्या पाठीवर कुठेही जर असं वाटलं की घरी नेऊन सोडणार हक्काचं आपलं असं माणूस पाहिजे, तर नंबर फिरवायचा. मी आहे. दीपक, तुला एकट्यालाच माझ्याबद्दल तसं वाटतंय असं समजू नकोस. मलाही दीपक, 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 इकडे जायचंय. दुबईत मी तुला वाट दाखवली होती.
इथे तुम्हाला वाट दाखवतेस. बरं वाटलं. आणि एक खात्री पटली. आयुष्याच्या वाटेवर आता तू एकटी चालू शकतेस. बिकॉज शालिनी, नथिंग इज इम्पॉसिबल.